चला नमस्कार. आजचा IPO एकदम स्पेशल IPO आहे. जनरली तुम्ही टीव्हीवर बघता की एक शार्क असतो आणि तिथे भरपूर ज्या कंपन्या असतात त्या कंटेस्टंट असतात. पण आज गेम उलटा झालेला आहे. आज शार्क टँकमधले जे शार्क आहेत ते स्वतः कंटेस्टंट आहेत आणि तुम्ही सगळे आज शार्क आहात. मी कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला समजत असेल. मी बोलतोय पियुष बन्सलबद्दल. पियुष बन्सल लेन्सकार्टचे फाउंडर आहेत. त्यांची खूप मोठी कंपनी आहे आणि ते जनरली शार्क टँकवर तुम्ही ॲज अ शार्क त्यांना बघता आणि ते वेगवेगळ्या स्टार्टअप्सला फंडिंग करतात. आज ते तुमच्याकडे येतात ते फंडिंग मागायला. आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही त्यांच्या स्टार्टअपला फंडिंग कराल की नाही. ठीक आहे, खूप रेअरली असं होतं, आज होतं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांची जी पीच आहे, जे त्यांनी त्यांच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजे कंपनी जेव्हा IPO आणते तेव्हा एक डॉक्युमेंट त्यांना सबमिट करावं लागतं सेबीकडे. त्या डॉक्युमेंटचा आम्ही 2-3 दिवस रिसर्च केल्यानंतर ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. ते समजून घ्या तुम्ही की पियुष बन्सलकडून ते त्यांचं पीच आहे आणि मग व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही इन्व्हेस्ट कराल का. आणि जसे ते क्रॉस क्वेश्चन करता तसं तुम्ही काय क्रॉस क्वेश्चन आज कराल हे खाली कमेंट करून तुम्ही विचारा. ठीक आहे, चला तर पुढे वळूया. तर ओव्हरऑल यांचा बिझनेस आयवेअरचा आहे. चष्मे, सनग्लासेस वगैरे हे विकतात आणि यांचं म्हणजे 2 मॉडेल आहे. म्हणजे ऑनलाईन मॉडेल पण आहे आणि ऑफलाईन मॉडेल आहे. ऑनलाईन मॉडेल म्हणजे यांचं ॲप आहे ज्याला 1 करोडपेक्षा जास्त डाउनलोड आहेत. यांची वेबसाईट आहे, तिथून तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि तिथे त्यांनी व्हर्च्युअल रियालिटी वगैरे अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केलेलं आहे, जिथे तुम्ही क्लिकवर तुमच्या चेहऱ्यावर तो चष्मा कसा दिसेल ते तुम्ही बघू शकता. आता मी जनरली त्यांचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म यूज करतो. माझा चष्मा आता तुटला, पण जो आधीचा होता तो सुद्धा लेन्सकार्टवरून मागवला होता. आता परत जो मागवला आहे तो ॲक्च्युली मी ते जापनीज ब्ल्यू लेन्स म्हणून होते, पण ते रेकॉर्ड करताना चमकत होते, असे निळा कलर दिसत होता. त्यामुळे मी ते रिटर्न केलं आता आणि मग अगेन लेन्सकार्टवरूनच मी मागवतो. माझा एक्सपिरियन्स तर ऑनलाईनमध्ये फार छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इझिली तुम्ही रिटर्न करू शकता, त्याचा रिफंडही तुम्हाला मिळतो आणि काही चेंजेस करायचे असेल ते सुद्धा तुम्ही आरामात करू शकता. सेकंड यांचं मॉडेल आहे ऑफलाईनचं. ऑफलाईन यांचे जवळपास 2600 स्टोअर्स आहेत. 2600 पैकी जवळपास 2000 स्टोअर्स यांचे भारतामध्ये आहेत. आता भारतामध्ये मेट्रो सिटीमध्ये तर यांचे स्टोअर्स आहेतच आहेत. नॉन मेट्रो सिटी छोट्या शहरातसुद्धा, म्हणजे एकदम छोट्या शहरात तर नाही आहेत ते सध्या, पण Tier 2 Tier 3 पर्यंत यांचे स्टोअर्स सुरू झालेले आहेत आता. आणि त्यातले 2000 स्टोअर्स भारतामध्ये आहेत आणि 600 स्टोअर्स बाहेर देशात आहेत. बाहेर देशात म्हणजे काय, जपानमध्ये आहेत, थायलंडमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, UAEमध्ये आहेत, असे भरपूर. ठीक आहे, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो यांच्याबद्दल, एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट. मी यांच्याबद्दल पॉझिटिव्हसोबत निगेटिव्ह गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. पण यांच्याबद्दल एक खूप चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे काय की म्हणजे भारतीय कंपनी जनरली भारतापुरतेच मर्यादित राहिलेल्या आहेत. ठीक आहे, जर तुम्ही बघाल एखादा प्रोडक्ट, आज तुम्ही इंस्टाग्राम वापरता, आज तुम्ही फेसबुक वापरता किंवा कुठलेही सोशल मीडिया वापरता, ते सगळे ब्रँड्स बाहेरचे आहेत. सर्च करण्यासाठी जे तुम्ही प्लॅटफॉर्म आज वापरता, ठीक आहे, तिथे गुगल असेल किंवा ChatGPT असेल, ते सुद्धा बाहेरचे आहेत. ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही Amazon वापरत असाल, त्यानंतर अजून बाकी कुठले प्रोडक्ट वापरत असाल तर अमेरिकन प्रोडक्ट्स भरपूर आहेत. तर अमेरिकेची थिंकिंग काय आहे की आम्ही एखादा प्रोडक्ट अमेरिकेसाठी बनवतोय तर आम्हाला तो जगभरात पसरवायचा आहे. मग तिथल्या प्रत्येक देशामध्ये जायचं आणि तिथे लोकल कॉम्पिटिटर्सला बीट करायचं आणि तिथे मार्केटमध्ये नंबर 1 व्हायचं. हा त्यांचा प्रकार राहिलेला आहे नेहमीच. आणि हे तुम्ही बघू शकता की भरपूर लोकल कॉम्पिटिटर्सलाही बीट करतात. पण भारतीय कंपन्यांची मानसिकता तशी राहिलेली नाही आहे. भारतीय कंपन्यांची मानसिकता काय आहे की भारतामध्ये यायचं, भारत कव्हर केला, पुरे झालं, आता शांत बसायचं. यामुळेच तुम्ही बघाल की अमेरिकेचा Amazon जगाचा Amazon आहे, अमेरिकेचा उबर जगाचा उबर आहे, अमेरिकेचा मेटा म्हणजे इंस्टाग्राम वगैरे जगाचा इंस्टाग्राम आहे. पण भारताचा फ्लिपकार्ट हा जनरली फक्त भारतापुरता किंवा आजूबाजूच्या 1-2 देशांपुरता मर्यादित आहे. भारताचा ओलासुद्धा आजूबाजूच्या 1-2 देशांपुरता मर्यादित आहे. आणि असं मेजॉरिटी तुम्ही प्लॅटफॉर्म्स बघाल भारताचे, भारतापुरतेच मर्यादित आहे, 1-2 सोडले तर. पण इथे लेन्सकार्टबद्दल बोलायचं झालं तर आज लेन्सकार्टचा 40% रेव्हेन्यू हा बाहेरून येतो आणि त्यांनी क्रॅक केलेलं आहे. हे खूप रेअरली झालेलं आहे आणि त्यांनी क्रॅक केलेलं आहे, त्यामुळे त्यांची जी स्टोरी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे जे मॉडेल पोर्टफोलिओ आहेत त्यांची ऑफर संपते, दिवाळी संपली त्यामुळे ऑफरही संपते. आणि आमचे 2 मॉडेल पोर्टफोलिओज आहेत. एक आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग मॉडेल पोर्टफोलिओ, जिथे आम्ही 15 असे स्टॉक शोधलेले आहेत जे आमच्या हिशोबाने अंडर व्हॅल्यूड आहे. आणि दुसरं आमचं मॉडेल पोर्टफोलिओ आहे इकाशी इमर्जिंग इंडिया. इथे आम्ही असे 15 स्टॉक शोधलेले आहेत जे आमच्या हिशोबाने भविष्यातला भारत उभा करतील. तर हे दोन्ही मॉडेल पोर्टफोलिओजवर सध्या 30% डिस्काउंट चालू आहे. यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि जर तुम्ही दोन्ही मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करण्यासाठी इच्छुक आहात तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंटसुद्धा मिळेल. तर ऑफर मिस करू नका, फक्त 6.5 घंटे बाकी आहेत, नंतर यांची सबस्क्रिप्शन फीज वाढणार आहे. तर ऑफरचा नक्की फायदा घ्या. चला आता व्हिडिओमध्ये पुढे वळूया.
आणि हे खूप गरजेचं होतं सध्या, कारण काय की जोपर्यंत कोणी करून दाखवत नाही तोपर्यंत बाकी कंपनीसुद्धा डेअरिंग करत नाहीत. आज लेन्सकार्टने केलं, त्यांना बघून अजून 10 कंपन्या करतील आणि अशा प्रकारे ओव्हरऑल भारताची इकॉनॉमी वाढेल. आता ही झाली पहिली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता यांची दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे, तर जनरली काय होतं माहिती आहे का, की एखाद्या तुम्ही चष्म्याच्या दुकानात जाल, जो रिटेल स्टोअर ऑपरेटर आहे तो कोणी वेगळा आहे, त्याच्याकडे चष्मे वेगळ्या ब्रँडचे, मध्ये डिस्ट्रीब्युटर कोणी वेगळा. पण इथे या सगळ्या गोष्टी लेन्सकार्ट या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी स्वतः ऑपरेट करतं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करणार. इथे तुम्ही जे ब्रँड बघणार, विन्सेंट चेज, त्यानंतर जॉन जेकब, तर हे यांचे जे ब्रँड्स आहेत हे स्वतःचे आहेत. आणि हे मॅन्युफॅक्चरिंग कुठे करतात, राजस्थानमधल्या भिवाडीमध्ये करतात आणि गुरुग्राममध्ये करतात, हरियाणाच्या. तिथून मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर मध्ये जो सप्लाय चेन आहे ते स्वतः मॅनेज करतात एंड टू एंड. आणि मग तिथून तो माल त्यांच्या स्टोअरमध्ये जातो, ते स्वतःच ऑपरेट करतात. आता 3 प्रकारे ते स्टोअर ऑपरेट करतात. कुठले 3 प्रकार आहेत हे? पहिला आहे कोको, म्हणजे कंपनी ओन कंपनी ऑपरेटेड. दुसरा आहे फोफो, म्हणजे फ्रँचाईज ओन फ्रँचाईज ऑपरेटेड. आणि तिसरा आहे कोफो, म्हणजे कंपनी ओन आणि फ्रँचाईज ऑपरेटेड. या तिन्ही गोष्टींवर यांचं कंट्रोल आहे. ठीक आहे, आता फ्रँचाईज मॉडेलमध्ये दुसऱ्यांना देतात हे करायला, पण तिथे सुद्धा यांचं पूर्ण लक्ष असतं. तर अशा प्रकारे पूर्ण गोष्टी यांच्या कंट्रोलमध्ये. अजून एक गोष्ट की भरपूर त्याची कटिंग फिटिंग होते, त्याच्या मशिनरीज, त्यांचे एक्सपर्ट्स प्रत्येक चष्म्याच्या दुकानात तुम्हाला मिळतील. लेन्सकार्टमध्ये ती झंझट नाही आहे. कटिंग फिटिंगमध्ये काय असेल तर ते तुम्हाला लगेच चष्मा देत नाही. तर त्यासाठी त्यांचं एक सेंट्रलाइज वेगळं ऑपरेशन आहे, जिथे फक्त कटिंग फिटिंग होतात आणि तिथून मग ते पाठवले जातात पर्टिक्युलर स्टोअरला. त्यामुळे भरपूरदा तुम्ही बघत असाल की तुम्हाला एखादा चष्मा आवडला, लेन्सकार्टवाले म्हणतात या तुम्ही 2-4 दिवसानंतर या, आम्ही करून देतो तुम्हाला. तर ते सेंट्रलाइज लोकेशनवरून जे काय आहे तुमची रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन तिथे जातात आणि मग तिथून त्या स्पेसिफिकेशननुसार तुम्हाला चष्मा डिलिव्हर केला जातो त्या स्टोअरला किंवा मग तुमच्या घरीसुद्धा. तर अशा प्रकारे एंड टू एंड गोष्टी यांनी स्वतःच्या अंडर आणलेल्या आहेत. आता एक प्रॉब्लेम तुमच्या डोक्यामध्ये आला असेल की जेव्हा तुम्ही भरपूर ऑफलाईन स्टोअर ओपन करता तेव्हा कंपनीला प्रॉब्लेमसुद्धा होतो, कारण कितीच ऑफलाईन स्टोअर ओपन करणार, त्यामुळे भरपूर ज्या लॉसमध्ये चालले जातात वगैरे. आता लेन्सकार्टने अजून एक गोष्ट इथे क्रॅक केलेली आहे. आता लेन्सकार्ट जेव्हा एखादं स्टोअर ओपन करते तेव्हा त्यांना त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते, तर ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 10 महिन्यात रिकवर करतात. तर ही आणि हा जो डेटा इंटरेस्टिंग आहे, मेट्रो सिटीमध्ये त्यांनी स्टोअर ओपन केला, तिथे सुद्धा त्यांनी 10 महिन्यात पैसा रिकवर केला. नॉन मेट्रो सिटीमध्ये, छोट्या शहरांमध्ये जेव्हा त्यांनी लेन्सकार्टचं स्टोअर ओपन केलं तिथे सुद्धा त्यांनी 10 महिन्यांमध्ये पैसा पूर्ण रिकवर केलेला आहे. त्यामुळे एक जबरदस्त सस्टेनेबल मॉडेल यांनी आणलेलं आहे, जिथे स्टोअर ते ओपन करतात आणि 10 महिन्यात पैसा त्यांचा पूर्ण परत मिळतो आणि मग ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी त्यांची तिथे सुरू होते. कस्टमर एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं झालं तर व्हर्च्युअल रिॲलिटी वगैरे नवीन टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचं झालं, AIचा उपयोग करतात. व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्यावर तो चष्मा कसा वाटतो. आणि त्यामुळेच काय की सुरुवातीला तरी लेन्सकार्टला 1-2 कॉम्पिटिटर्स होते, तेव्हा ते एकदम छोटं स्टार्टअप होतं. पण नंतर मग त्यांनी कंटिन्युअसली स्वतःला डेव्हलप केलं आणि आज त्यांच्या आसपास कोणीच नाही आहे. आणि त्यामुळे झालेलं असं आहे की एक प्रकारची मोनोपोली यांनी एक प्रकारची चालवली आहे. स्वतःचे वेगवेगळे ब्रँड्स आणलेले आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या व्हेरायटीज आहेत. 400 रुपयांपासून 4000 पर्यंतचे चष्मे तुम्हाला मिळतील. वेगवेगळे ब्रँड्स आहेत जे वेगवेगळ्या कॅटेगरीजला केटर करतात. यामध्ये यांनी अजून एक गोष्ट क्रॅक केलेली आहे की यांचा जो भरपूर मोठा जो कस्टमर बेस आहे तो चांगला पे करतो यांना. म्हणजे यांचा 63% जे युजर्स आहेत ते 63% युजर 2000 ते 10,000 रुपयांच्या मधले चष्मे खरेदी करतात. 18% 10,000च्या वरचे खरेदी करतात आणि उरलेले 18% जे आहेत ते 2000 रुपयापेक्षा कमीचे चष्मे खरेदी करतात. म्हणजे बघायचं झालं जवळपास 80% जे यांचे युजर्स आहेत ते 2000 रुपयापेक्षा जास्त इथे स्पेंड करतात. भारतामध्ये मागच्या वर्षी 1 करोड लोकांनी यांचे चष्मे खरेदी केले. टोटल जवळपास 2.25 लाख चष्मे भारतीयांनी खरेदी केले यांच्याकडून. इंटरनॅशनल मार्केटमध्ये 24 लाख लोकांनी यांच्याकडून चष्मे घेतले बाहेर देशांमध्ये, आणि त्या 24 लाख लोकांनी जवळपास 43 लाख चष्मे खरेदी केले. आणि हा जो यांचा चांगला प्रतिसाद आहे याचा फायदा असा झाला की यांचा बिझनेस यामुळे जोरात वाढतोय. रिपीट कस्टमर बेस यांचा जोरदार आहे. आता यामुळेच काय की यांचा रिव्हेन्यू फार जोरात वाढतोय. रिव्हेन्यूबद्दल बोलायचं झालं तर 2023मध्ये जवळपास 4000 कोटींचा यांचा रिव्हेन्यू होता, जो 2024मध्ये 5600 कोटींवर गेला आणि 2025मध्ये आता 7000 कोटींचा आहे. म्हणजे काय की चांगली ग्रोथ मागच्या 2 वर्षांमध्ये तुम्ही इथे बघू शकता. आणि नेट प्रॉफिटबद्दल बोलायचं झालं तर इथे थोडा प्रॉब्लेम होता कंपनीला. तुम्ही बघू शकाल की 2021, 22, 23 आणि 24 या 4ही वर्षांमध्ये कंपनी लॉसमध्ये होती. पण रिसेंटली काय झालं आहे की यांचं जो ऑपरेटिंग मार्जिन आहे, जी 5% 60%वर होती, ती 2024मध्ये 13%वर आली, जवळपास डबल झाली. आणि 2025मध्ये ती 15%वर आली. आता ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वाढल्यामुळे यांचा प्रॉफिट इथे वाढला, त्यामुळे 2025मध्ये त्यांनी 297 कोटींचा प्रॉफिट कमवला आहे. आता यामध्ये अजून एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी की यांनी मागच्या 2 वर्षांमध्ये कर्ज कमी केलं. 900 कोटींचं कर्ज होतं, ते आता 300 कोटींवर आलं जवळपास. आता यामुळे काय होईल की इंटरेस्ट कमी पे करावा लागेल. कर्ज कमी केल्यामुळे इंटरेस्ट कमी पे करावा लागणार, त्यामुळे सुद्धा यांचा प्रॉफिट आणखी थोडा वाढणार.
पण एक गोष्ट यांना मेक शुअर करायला लागेल की यांना पटापट आता प्रॉफिट कमवण्याची गरज आहे. कारण सध्या तरी त्यांच्या बिझनेसच्या मानाने जसा प्रॉफिट यायला पाहिजे तसा येत नाही आहे. यांची नेट प्रॉफिट मार्जिन मात्र 5% आहे. ती त्यांना 10, 12, 13% न्यावी लागेल. आता बोलूया व्हॅल्युएशनबद्दल. हे बघा, आता 2 प्रकारचे इन्व्हेस्टर्स असतात. तुमच्यापैकी जवळपास अर्धे जण असे असतील की ज्यांना फक्त लिस्टिंग गेनशी घेणं देणं आहे. इन्व्हेस्ट करायचं, ज्या दिवशी IPO लिस्ट होईल त्या दिवशी विकून टाकायचं, त्याला म्हणतात लिस्टिंग गेन. आता लिस्टिंग गेनमध्ये कंपनीच्या व्हॅल्युएशनचं काही एक घेणं देणं नसतं. त्यामध्ये काय आहे की तुम्हाला 2 गोष्टी बघाव्या लागतील. कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे GMP. तर कंपनीचा जो GMP आहे सध्या लेन्सकार्डचा तो 20-22% चालू आहे, म्हणजे चांगला आहे. आणि सोबत तुम्हाला हे सुद्धा बघावं लागेल की पहिल्या 2 दिवसांमध्ये तो IPO किती सबस्क्राईब होतो. तो जर 9 पटीपेक्षा जास्त सबस्क्राईब झाला तर तुमचं लिस्टिंग गेन मिळण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत. आणि त्यापेक्षा कमी आहेत तर मग तुमचे चान्सेस लिस्टिंग गेनचे थोडे कमी होतात. तर हे लिस्टिंग गेनसाठी तुम्ही GMPला ट्रॅक करा आणि पहिल्या 2 दिवसात IPO किती सबस्क्राईब होतो ते बघा. लाँग टर्मच्या हिशोबाने बघायचं झालं तर सध्या कंपनीचं प्रॉफिट हा फार कमी आहे आणि त्या हिशोबाने कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन सध्या ठेवण्यात आलं आहे 70,000 कोटींचं. हा IPO जो आहे जवळपास 7,000 कोटींचा IPO आहे. त्यातले जवळपास 2,000 कोटी कंपनीमध्ये रिइन्व्हेस्ट केले जाणार आणि 5,000 कोटींचे शेअर्स कंपनीचे जे मालक आहेत त्यांनी विकलेत आणि स्वतःकडे, म्हणजे 5,000 कोटी कंपनीच्या मालकांकडे जाणार, पियुष बन्सलकडे जाणार आणि बाकीचे 3-4 जण आहेत त्यांना पैसा मिळणार. आणि कंपनीचे जे इन्व्हेस्टर्स पण आहेत, काही मोठे इन्व्हेस्टर, ते सुद्धा थोडीफार एक्झिट करतात त्या कंपनीमधून. तर प्रॉफिटच्या हिशोबाने बघाल व्हॅल्युएशन तर जवळपास 284चा प्राईस टू अर्निंग रेशो आहे. आता कंपनी रिसेंटली प्रॉफिटेबल झाली आहे, त्यामुळे थोडा आणखी वेळ देणं गरजेचं आहे. पण सध्याच्या व्हॅल्युएशननुसार कंपनी थोडी महाग नक्कीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की पियुष बन्सल जर इन्व्हेस्टर्सच्या जागी तुमच्या जागी बसले असते तर पियुष बन्सलने या कंपनीची काढली असती. काय तुम्ही व्हॅल्युएशन ठेवताय, काय तुमचा रेव्हेन्यू, काय तुमचा प्रॉफिट आणि काय व्हॅल्युएशन तुम्ही मागताय, म्हणजे त्यांचा जो क्रायटेरिया जो आहे तो जर लक्षात घेतला तर. पण सध्या मला वाटतं की पुढचे जे 2-3 क्वार्टर आहेत त्याची प्रॉफिटेबिलिटी तुम्हाला बघावी लागेल. जर कन्सिस्टंटली प्रॉफिट वाढलं तर ठीक, नाहीतर व्हॅल्युएशन भरपूर जास्त आहे असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे व्हॅल्युएशन हे खूप मोठा क्वेश्चन मार्क इथे नक्कीच आहे. पण लिस्टिंग यांच्या हिशोबाने चांगल्या गोष्टी सध्या तरी दिसतात आहे, कारण मार्केटसुद्धा चांगलं चालू आहे. तर आता तुम्ही काय कराल? सगळं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. आता तुम्ही काय कराल? लिस्टिंग गेनसाठी जाल की लाँग टर्मसाठी? का? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आशा करतो की ही जी रिसर्च आहे आमची त्याने तुम्हाला एक क्लॅरिटी मिळाली असेल आणि कंपनीच्या बिझनेसबद्दल एक चांगली आयडियासुद्धा मिळाली असेल. अजून एक इम्पॉर्टंट रेशो असतो ROCE, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. हा रेशोसुद्धा यांचा भरपूर कमी आहे, सध्या 13% आहे. तोसुद्धा त्यांना वाढवण्याची गरज आहे. तर ओव्हरऑल प्रॉफिट वाढवण्याची गरज आहे. इंटरनॅशनल मार्केट यांनी क्रॅक केलेलं आहे. ते अशाच प्रकारे तिथे ग्रो करू आणि सोबतच प्रॉफिटेबिलिटीवर सुद्धा त्यांना फोकस करण्याची गरज आहे आणखी जास्त. तर ह्या 2 गोष्टी झाल्या तर मे बी फ्युचरमध्ये त्यांचं व्हॅल्युएशन जस्टिफाय त्यांना करता येईल. पण सध्या तरी ते जस्टिफाय होताना मला तरी दिसत नाही आहे, कारण भरपूर स्टार्टअप्स आहेत ते असंच काही पण व्हॅल्युएशन ठेवतात. तुम्ही एक्झाम्पल घ्याल तर पेटीएम आहे, लेन्सकार्ट आहे, कार ट्रेड आहे, भरपूर कंपन्यांचे IPO आले. अव्वाच्या सव्वा यांनी व्हॅल्युएशन ठेवले, मग नंतर काय झालं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे लॉस मेकिंग कंपनीज किंवा स्टार्टअपचं व्हॅल्युएशन तुम्ही काळजीने बघा. भरपूरदा लोक म्हणतात मला तुम्ही फार कन्झर्वेटिव्ह आहात. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की वॉरन बफेटचा एक रूल मी नेहमी फॉलो करतो. 2 गोष्टी आहेत, बाय अ गुड कंपनी ॲट वंडरफुल व्हॅल्युएशन और बाय अ वंडरफुल कंपनी ॲट गुड व्हॅल्युएशन. तर मी वंडरफुल व्हॅल्युएशनवाला आहे आणि मिळतात, ठीक आहे, की मी चांगले जे रिटर्न्स मार्केटमध्ये कमवलेले आहेत ते वंडरफुल व्हॅल्युएशनवरच कमवलेले आहेत आणि भरपूर लोक भरपूर अग्रेसिव्ह असतात. पण ओव्हरऑल जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल, थोडा 2-4 वर्ष मार्केटमध्ये राहाल तर तुम्हाला सुद्धा व्हॅल्युएशनचं एक चांगली अंडरस्टँडिंग येऊनच जाईल. मग तेव्हा सुद्धा तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे कळतील. तर सध्या आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आय थिंक ग्रोचा IPO येणाऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतो. तो जर आला तर तो सुद्धा मी कव्हर करेल. आणि अजून कुठला IPO आहे जो कव्हर करायला पाहिजे खाली कमेंट करून नक्की सांगा, किंवा स्टॉक मार्केटचा कुठला टॉपिक तुम्हाला वाटतं आम्ही कव्हर करायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. तर सध्या इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि जाता आता आपल्या मॉडेल पोर्टफोलिओजला जरूर चेकआउट करा. त्यांची डिस्काउंट लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच.